नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत मूग डाळीचा शिरा। आता इथे तुम्ही बघू शकता आपला शिरा किती मऊ असा झालेला आहे, म्हणजे तोंडात टाकताच विरघळेल असा छान शिरा झालेला आहे। आता इथे त्यासाठी मी मूग डाळ घेतलेली आहे। एक छोटी वाटी भरून मी मूग डाळ घेतलेली आहे। ती आपल्याला 2-3 वेळा पाणी घेऊन स्वच्छ धुवून टाकायची आहे। त्यानंतर त्याचं पाणी पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे। पाणी छान असं नितरू द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला गॅसवरती कढई ठेवून अशी जाडच आपण गुळाची कढई ठेवायची आहे। तिच्यामध्ये ही डाळ आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे। अशी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आपल्याला। आता इथे तुम्ही बघू शकता आपली डाळ चांगली कुरकुरीत झाली आहे आणि तिचा कलर पण बदललेला आहे। इथे आपली डाळ भाजून झालेली आहे। त्यानंतर आपल्याला ही डाळ एका ताटात काढून घ्यायची आहे आणि ती आपल्याला थोडी गारू द्यायची आहे। नंतर ती आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे। जास्त बारीक पण करायची नाही आहे, थोडी जाडसर असली तरी चालेल। त्यानंतर जेवढी मी मूग डाळ घेतली होती तेवढंच प्रमाणात मी साखर घेतलेली आहे आणि तेवढ्याच प्रमाणात आपल्याला तूप पण तेवढंच घ्यायचं आहे। म्हणजे 3 प्रमाण आपल्याला सारखं घ्यायचं आहे। मूग डाळीचं, तुपाचं आणि साखरेचं प्रमाण आपल्याला सारखं घ्यायचं आहे। आता इथे मी छोटी वाटी भरून मूग डाळ होती, त्यामुळे मी अर्धा लिटरच पाणी त्याला घेतलेलं आहे आणि त्याच्यात फक्त आपल्याला ही साखर मेल्ट होऊ द्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये मी इलायची पावडरची पूड टाकलेली आहे, केसर टाकलेला आहे थोडा। आता दुसरीकडे मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी तूप टाकलेलं आहे। तूप आपल्याला सर्व टाकायचं नाही, थोडं तूप आपल्याला राहू द्यायचे आहे। आणि ह्या तुपामध्ये आपल्याला 2 चमचे चणा डाळीचं पीठ टाकायचं आहे। ते चांगलं असं आपल्याला तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, थोडा वेळ होऊ द्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला रवा टाकायचा आहे। रवा पण मी फक्त 2 चमचे घेतलेला आहे। जे आपले पोह्यांचे चमचे असतात तेवढेच चमचे भरून मी चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे। रवा आणि चणा डाळीचं पीठ यांचं प्रमाण सेम आहे। हे पण छान आपल्याला होऊ द्यायचं आहे, छान भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण जे मिक्सरला मुगाच्या डाळीचं फिरवून घेतलेलं आहे, बारीक करून घेतलेली आहे, ती नंतर ते मिश्रण त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला। आता हे मिश्रण चांगलं आपल्याला फिरवत राहायचं आहे। त्याच्यातला कच्चापणा आपला गेला पाहिजे तोपर्यंत ते आपल्याला फिरवत राहायचं आहे। आता त्यानंतर जे आपण पाणी गरम केलेलं होतं, साखर मेल्ट केलेलं जे पाणी आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि हे आपल्याला थोडा वेळ असे हलवत राहायचे आहे। गॅसची फ्लेम आपल्याला सुरुवातीला हाय ठेवायची आहे, नंतर आपल्याला ती लो करायची आहे। नंतर आपल्याला त्याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवायचे आणि पुन्हा झाकण काढून असे आपल्याला हलवून घ्यायचे आहे आणि पुन्हा असे आपल्याला झाकण ठेवायचे आहे। आपल्याला 20 ते 25 मिनिटं तो चांगला होऊ द्यायचा आहे शिरा। आता इथे तुम्ही बघू शकता की आपला जो शिरा आहे तो झालेला आहे। आता इथे फक्त काय करायचं, आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ना ती पूर्णपणे बंद करून द्यायची आहे। नंतर तो असा कोरडा होऊन जातो। आपल्याला वाटतं तो खूप सैल झाला आहे, पण तसं होत नाही, तो नंतर असा कोरडा होतो। त्यानंतर आपल्याला यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स जे आपल्याला टाकायचे असतील ते ड्रायफ्रूट्स आपण त्यात टाकू शकतो। आणि नंतर आपण जे थोडंसं जे तूप ठेवलेलं होतं ते तूप त्यानंतर शेवटी थोडंसं टाकून द्यायचे आपल्याला आणि पुन्हा ते मिक्स करून घ्यायचं आहे छान। आणि आता इथे बघू शकता तुम्ही की आपला शिरा किती छान झालेला आहे। अशा पद्धतीने आपला मूग डाळीचा शिरा न डाळ भिजत टाकता आपण केलेला आहे। माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। थँक्यू।